राम राम गाइस, मी तुमचा लाडका मनीष कदम। आता मी सेकंड ब्लॉग बनवतोय। जसं तुम्ही फर्स्ट ब्लॉगला माझ्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। जसं तुम्ही माझ्या फर्स्ट ब्लॉगला सपोर्ट केला तसंच माझ्या सेकंड ब्लॉगलाही सपोर्ट करा। विथ माय जानला चाललो आता मी आंघोळ घालायला। साधी सकाळची आंघोळच नाही करत, थंडीतून भूक नाही करायची मला। बघू आता घालतो तिला थंड पाण्याने गार गार आंघोळी। चला मंडळी, चाललो आता मी माझ्या जानला आंघोळ घालायला। सकाळ सकाळचं थंड पाण्यातून आंघोळ करायला मागत नाही, थंडीतून बोलते थंडी वाजते। अरे थंडी वाजते म्हणून काय आंघोळ नाही करायची, केली पाहिजे ना। स्वच्छ सुंदर अशी मेरी जान, पण थंड पाणी बोललं तर हातभर लांब। करा आंघोळी करा, आम्ही केली तुम्ही पण करा, घ्यायची पण मजा जरा बघूया। आणि आता निघालो आपण स्टेशन रोडला। सेकंड ब्लॉग चालू झाला माझा मित्रांनो। जसं तुम्ही माझ्या फर्स्ट ब्लॉगला सपोर्ट केलात तसं सेकंड ब्लॉगलाही करा। हे आमच्या इकडे कसं मी अनकम्फर्टेबल वाटते मला ब्लॉग बनवणे, म्हणजे आमच्या इथे असं बनवत नाही वगैरे असं काय नाही। आपले ते खूप पोरं आहेत, पण आपण नवीन ना, तर हे जरा वेगळंच वाटायला लागलं आपल्याला। असं चार चौकात बोलायचं, काय बोलायचं, 4 जण माझ्याकडे बघतात, ठीक आहे ना, बघू दे ना, भेटतोय वय, आपण नाही घाबरत कोणाला। मग तो रणगाडा पिस्तूल आपण कोणाला वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए। माझा पोरगा माझ्या सोबतच आहे, मागे बसलाय। हा मेरी जान। आज तरी आवाज क्लिअर येतोय की नाही माहित नाही, बघू। आता ना तुमच्यासाठी हेल्मेट चेंज केलंय मी। जो पहिला हेल्मेट होता ना माझा, तो जरासा लूज होता, मग त्यामुळे एअर सर्क्युलेट जास्त व्हायचा आणि बाहेरचं नाही तुम्हाला जास्त येत असेल। आणि आता ह्या हेल्मेटमुळे मे बी अजून तर मी ऐकलं नाही, बघू आता आवाज कसा येतोय कसं नाही, पण येईल, चांगलाच येईल। पहिल्याही पेक्षा चांगला आवाज यायचा प्रयत्न काढतोय मी। माझा आवाज आहे तसंच येणार, पण जो बॅकग्राऊंड नॉईज वगैरे आहे ना तो बघू। तुम्हाला जाता अजून एक किस्सा सांगतो। मी, माझा पोरगा, बायको आम्ही पिक्चरला गेलेलो आणि माझी आई पण होती। थिएटरला गेलो पिक्चरला, तर पिक्चरला गेलो, ही बाई तयार बियार झाली एकदम, साडी विडी घातला, पोराला तयारी बियारी केला, माझ्या आईनी पण तयारी वगैरे केला। आम्ही निघालो, आमच्या इकडून खाली उतरलो, रिक्षा पकडली। रिक्षावाल्याला बोललो भैया येणार का? तो बोलतो हा। बोललो भाई तुझी तिकीट तू काढ, आमच्याकडे बाबा तुझ्या तिकीटचे पैसे नाही। बोलतो साहब आपको किधर जाना है? बोलो पिक्चरला। तो चलो ना। अरे चलो म्हणजे तुला नेणार आहे का मी? नाही। बोलतो साहब आपको उधर छोडूंगा ना। हा बोलो मग ठीक आहे। भाईच्या रिक्षात बसलो, आम्ही गेलो थिएटरला, गेलो, पोहोचलो, काउंटरला तिकीट बिकीट दाखवली, त्यांनी आपल्याला हात दाखवला असा, सलाम साहेब। हा बोललो राम राम, आपली ओळखच तेवढी ना। गेलो पिक्चरला, पिक्चर चालू झाला, पिक्चरचं नाव पडला, तसा मी झोपलो। तो डायरेक्ट इंटरव्हलला बायकोने उठवला, हो उठा अर्धा पिक्चर झाला। बोला अच्छा। आम्ही गेलो, मग मस्त फ्रेश बी झालो। बायकोला बोललो पॉपकॉर्न खाणार? ती बोलते हा। बोललो जा 2 घेऊन ये, एक तुला एक मला। ती बाई गेली, पॉपकॉर्न घेतले। पॉपकॉर्न घेतले नाही, घेण्याच्या आधीचा सीन बघा। घ्यायला गेलो, दादा 2 पॉपकॉर्न द्या, 2 पॉपकॉर्न द्या बोलला। तो भाई द्यायला निघाला, तेवढ्यात तिने विचारला ना आपला कितीला आहे? तो बोलतो 350ला। आईला बोललो तिकीट नाही एवढी महाग नाही, यायला 350 रुपये पॉपकॉर्नचे द्यायचे, ऐका काय करायचा? बोललो 1.5 दे, पोराला अर्धा आणि आम्हाला एक, धोका दे। तो बोलतो साहेब 1.5 नाही मिळता, 1.5 नाही मिळता। मग बोललो एकच दे, आम्ही थोडा थोडा वाटून खाऊ। आमच्या ह्याच्यात एक तीळ 7 जणांनी खाल्लाय, एक पॉपकॉर्न आम्ही किती जणांनी खाऊ? बाई एक घेतला, आली, पिक्चर चालू झाला। मी बाई परत झोपलो आणि ती पिक्चर संपला ना तेव्हा मला त्यांनी उठवला। हो उठा, संपला पिक्चर। अच्छा बोललो ठीक आहे। उठलो आणि जसा बाहेर आलो ना तसा मला बोलते का हो झोपलेला, पिक्चरला आले आणि झोपता कशाला? एवढे पैसे देऊन यायचं आणि झोपायचा। अरे बोललो माठे तू पिक्चरचं नाव वाचला का? बोलते काय? अरे बोललो सोले, म्हणून मी सो लिया, मला काय फरक पडतोय? तिथं काय लिहिलंच नसतं। ते बोलले असते जागलो तर मी जागलो असतो ना, आपण अज्ञाधारी म्हणून। ते बोले सोले म्हणून मी सो लिया। बाईनी परत डोक्यावर हात मारला आणि बोलले धन्य तुम्ही। आप कहाँ थे ज्ञानी बाबा? आता आलो आपण आपल्या गाडी धुवायला दादाकडे, गर्दी आहे। दादा आज तरी चला मंडळी, दादाच्या इथून आपण जरासं परत एकदा नाराज होऊन दुसरीकडे जातोय। नाराज नाही आता बोलणार आपण त्याच्याकडे, त्याचे कस्टमर तेवढे असतात, पण काही झालं तरी ना या दादाकडेच मी पहिल्यांदा येतो गाडी वॉश करायला। आता तिथे गर्दी असेल तर मला दुसरीकडे जातो, पण पहिलं प्राधान्य मी इकडे देतो। आपल्याला आवडतं दादाचं काम, एकदम चांगला करतो, मग आपण
पण दादाकडेच येतो. आता जाऊया दुसरीकडे, ऑप्शन नाही, बघूया. मित्रांनो पहिला ब्लॉग खूपच मोठा झालेला, तर मला खूप जण बोलले दादा जरा छोटा ब्लॉग बनवायचा, छोटी व्हिडिओ बनव. आता बोलो कळवा टू चिपळूण भाई डिस्टन्स तेवढा आहे तर तेवढी ब्लॉग बनणारच ना. आता बोलो जर आपण इथे नॉर्मली आपण जिकडे राहतो तिकडे असा ब्लॉग बनवायला ट्राय केला तर छोटा बनेल, पण इकडे आपल्याला एवढ्या याच्यात छोटी छोटी बनवणार तर तुम्हाला नक्की मला सांगायचं काय आहे, रस्ता कसा दाखवायचा ते समजलंच नसतं ना, म्हणून मोठा बनला. चला आता आलो आपण दुसऱ्या वॉशिंग सेंटरला, बघूया इकडे तरी आपला नंबर लागेल का. दादाकडे पण गर्दी आहे. आणि हा दादा भेटेल का आपल्याला? येस, थँक्यू. मित्रांनो आपली गाडी वॉश करून झाले, बघू शकता एकदम नवीन. चला तर मंडळी, आताच मी इथे माझा ब्लॉग संपवतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, सी यू. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर पाठवा व्हिडिओ आवडल्यास. बाय.